मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. का अर्धा किलो तूप खाऊ घाला हरकत नाही महाराज, आहे का नाही. भोजना मागती बोला बोला तूप पावशर पडिला विसर स्वप्ना माझी. माझे गुरु माझ्या स्वप्नात आले आणि बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण आदीचा मंत्र दिला आणि माझ्या गुरुने मला स्वप्नात येऊन काय मागितलं? तूप मागितलं. तूप. आणि किती मागितलं बोला ना, किती? पावशेर. थोडं झालं या जमान्यात पावशेर तूप. आता तूप म्हणलं की चूप, आता तूप म्हणलं की बोलायचं नाही. एक पंक्तीन पळत होतं तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना, म्हणजे वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस आहेत. आज तुपाची एवढी वानवा आहे, भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. ऐकता ना माया हो, भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा. ज्याला कळलं ते धन्यवाद, बाकीच्या परसाद घ्या. जो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वालडन पडलं तरी थेंबर पडावं, आजी तुपाची वानवा आहे. चमच्याबद्दल मी आणखी एक बोलेल. तुम्ही आईस्क्रीम खाल्लात का कधी? बोला ना. कशाने खाता? चमच्याने खाता. बरं, आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता? फेकून देता. चमच्यानं लक्षात ठेवलं पाहिजे, काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार आहे. चपर चपर करून फायदा नाही महाराज. हा चला, चमच्याचा आणखी एक दुर्गुण सांगेन मी तुम्हाला. चमचा ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला रिकामं करतो, हा चमच्याचा दुर्गुण आहे. म्हणून ज्याला मोठं व्हायचं, तो महाराज असो नाही तर नेता असो, त्यानं चमच्यापासून सावध राहायचं. विठाला विठाला. काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा? बोला बोला बोला. आम्हाला माहित नाही, आम्ही फुकटचं खातो. फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही असा त्याचा अर्थ आहे. 700-800 रुपये चांगल्या तुपाचा भाव आहे. गिर गाईचं 3000 आहे. असे वेगळे वेगळे, पण सामान्य भाव 800-1000 रुपये आहे. बरोबर आहे का नाही? पावशेर तूप. थोडं झालं, मी लहानपणी पंक्तीला जेवाय जायचो गावात. आता बी काही वावडं नाही पण वेळ नाही. मग गावात जेवाय गेलं का सगळं गाव जेवाय असतं. पान तूप एका वाटीत नाही तर दुरोणात राहायचं. ते जर लहान पोरानं वाढाय घेतलं ना, तू पाणी वाढ, पाणी. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? ऑब्झर्व करा थोडं, बॅक जा. हा, पाणी वाढ. त्याला तुपाचं वाढू देत नाही महाराज. सगळं वाढून झाल्यावर एकच माणूस असतो तूप वाढणारा गावात. त्या शामरावला बोलवा, त्याच्याशिवाय तुपाचं जमणार नाही. म्हणजे एक वाटी गावाला पुरली पाहिजे ना. मग ते काटकसर तेवढी झाली पाहिजे. मग तो येणार अशी लंबी पंगत बसलेली असते बघा मंदिरापुढं. येणार अशा बाया मागं करणार, या हातात वाटी धरणार, या हाताचे चारी बोट एकदाच बुडून घेणार, असं पळत राहणार पंक्तीनं. ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा थेंब पडतो. आज ही तुपाची वानवा आहे. आणि महाराज म्हणतात माझ्या गुरुनं मला पावशेर तूप मागितलं. बरं, पाव म्हणजे किती हो? किलोचा चौथा भाग, 1/4. एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला पावशेर म्हणतात. ऐका, उपदेश आहे परमार्थाच्या परमतत्वाचा आणि मागितला व्यवहारातला तूप नावाचा पदार्थ. बरं, मागितलाच्या मागितला किती मागितला? पावशेर. आता पावशेराचा आणि परमार्थाचा आणि तुपाचा काय संबंध आहे? बोला ना. पावशेराचा आणि परमार्थाचा संबंध आहे का? पावशेरीचा आणि माणसाचा संबंध येऊ शकतो. तुम्ही फार असं लेट करंट आहे का हो तुम्हाला? तिचा माणसाचा संबंध कदाचित येईल, पण पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध? बरं, संबंध नाही तर बोललं कशाला असं बी आहे ना. बिना संबंधाचं कसं बोलतील? ऐका, पाव म्हणजे किलोचा चौथा भाग. वेदांत एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला पावशेर म्हणतात. तसं वेदांत शास्त्रानं सुद्धा अंतःकरणाचे 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातला एक भाग झाला चित्ताचा. याच्यातला पावभाग झालं चित्त. ऐका, जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. मृदू सभा आहे नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त. चित्त नाही नामी तरी ते बॉडी प्रेझेंट, माइंड अबसेंट. शरीरानं सगळेच माझ्या पुढं आहात, पण कोणाचं चित्त कुठे काय सांगता? लोक कीर्तनात असे बसतात का तिथून महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी. सेंटर पॉइंट दोन्हीचा मध्य साधावा लागतो. चित्त नाही नामी तरी ते जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत. चित्त नसेल तर प्रेतात आपल्यात काय फायदा आहे महाराज? व्यवहारात जसं तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. आणि महाराज म्हणतात ते चित्त माझ्या गुरुनी मला मागितलं. कधी? माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी.
माझे गुरु माझ्या स्वप्नात आले, बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला, माझ्या गुरुचं मला दर्शन झालं, तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. ऐका, स्वप्नात गुरुचं दर्शन झालं तर तुकाराम महाराज म्हणतात माझं भाग्य उजळलं. तुम्हाला रोज तुमच्या गुरुचं दर्शन आहे, तुम्ही किती भाग्यवान आहात महाराज. स्वप्नात दर्शन झालं, महाराज म्हणतात त्या दिवशी माझं अवघी चिंता वारली. लक्ष द्या बरं का, हा अभंग बहुतेकांच्या थोडा का होईना पाठ आहे. केवढा? उजळले, बोला बोला, थोडा आवाज द्या. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, एवढा अभंग बहुतेकांच्या पाठ आहे. पुढचं नसलं तर एवढं पाठ आहे का नाही? कोण कशाला भाग्य उजळणं म्हणल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं पाठ आहे का नाही? कोण कशाला भाग्य उजळणं म्हणल सांगता येईल? आता इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो उजळले भाग्य आता चप्पल घ्यायची चिंता वारली, है का? पण याला बी भाग्य उजळणं म्हणल. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील तर याच्यापेक्षा आपलं दुर्भाग्य कोणतं आहे? लक्षात येते? आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणा बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा? तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले आणि त्याची पोत माझ्या गळ्यात आहे. म्हणजे हे बी किती इमानदार रे पा. हा महाराज, एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला ना महाराज, लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार लोक आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात पादत राहणे बाहेर काढा, बसमध्ये सूचना असतात थुंकू नका, कार्यालयात सूचना असतात शांतता राखा. ह्या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. एकटे राजकारणी लोकच भ्रष्ट असतात असं म्हणणं 100% चुकीचं आहे. आपणही भ्रष्टाचार महाराज. कापसात पाणी टाकणं भ्रष्टाचार नाही का? बोला ना. मग आपण टाकत नाही का? आपल्या अवकातीनं आपण देशाच्या कारभाराला हातभार लावतो. चलिए चलिए ठीक है, मेरा बस चले तो मैं और भी कुछ करता, हाथ पहुंचते नहीं इसीलिए रुका हूँ. विठाला विठाला. महाराज, कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ आहे. एका एका शब्दाचा आपण विचार करू, जिथं वेळ संपल तिथं थांबवा. उजळणं म्हणजे काय? माया हो, तुम्हाला उजळण्याचा संबंध जास्त येतो आहे की नाही? उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला उजाळणं म्हणतात. बरोबर आहे? तुमच्या गावाकडं मला माहिती नाही, आमच्या गावाकडं बऱ्याच वर्षापूर्वी लोकांनी गावागावात येऊन सोनं उजळून दिलं तर बघा. तुमच्या इकडे दिलं होतं का? चांगलंच उजळून दिलं त्यांनी. त्यांनी उजळून दिलं नव्हतं, नेलं होता. चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात ऐका. संसारातलं भाग्य वेगळं आणि परमार्थातलं भाग्य वेगळं. संसारात कुणाला भाग्यवान म्हणतात आणि परमार्थात कुणाला भाग्यवान म्हणतात. संसारिक माणसं कायला भाग्य समजतात आणि परमार्थिक लोक कशाला भाग्य समजतात. संसारात भाग्यवान कुणाला म्हणायचं ऐका. एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. बरोबर आहे? एखाद्याला मुलगा झाला, चांगला निघाला, लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादी लॉटरी लागली, पैसा मिळाला की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादं पद मिळालं की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. 4 लोक मानायला लागले की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. आपल्या दृष्टीने भाग्य हेच आहे का नाही? चांगली बायको, चांगलं पोरग, भरपूर पैसा, एखादं पद, 4 लोकांनी आपल्याला मानावं, बस. याच्यापेक्षा वेगळं भाग्य आहे का? संसारात यालाच भाग्य म्हणता ना, यालाच भाग्य म्हणता. बायको, पोरग, पैसा हे संसारातलं भाग्य आहे. पण परमार्थाचा जर विचार केला असं आहे, चांगली बायको मिळणं संसारातलं भाग्य नाही. त्यांची पत्नी इथे संध्याकाळी गेल्यावर तपासून घ्या. चांगली बायको मिळणं भाग्य नाही का? मला भाग्यच आहे, पण संसारातलं आहे. बायको मिळणं संसारातलं चांगली भाग्यच आहे. ऐका लक्ष देऊन माझ्याकडे. भाग्य म्हणायचे कशाला? परमार्थातलं भाग्य कोणतं? भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकटवास बरा संतापाई. तिथंच अर्ध्या चरणात उत्तर आहे. निकटवास बरा संतापाई. संताच्या सहवासात राहायला मिळणं याला म्हणायचं भाग्य.
भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकार नाशम विदायी तदोदयेते विवेकः. अनंत जन्माचं भाग्य लागतं साधूच्या संगती द्यायला. ऐका लक्ष देऊन. भाग्य म्हणायचं कशाला? देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य. पहिलं सांगतो लक्ष द्या. देवानं जवळ घेणं भाग्य. प्रमाण आहे का? भाग्यवंत म्हणो जया शरण गेले पंढरी राया. दुसरं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे संसारी जन्मी जे याची लागे. काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि तिसरं भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. बघा, देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य. माणसानं जवळ करणं भाग्य नाही महाराज. माणसं आता जवळ करतील, उद्या सोडून देतील. जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन जब वक्त पराया होता है तो अपने भी पराये हो जाते हैं. जेव्हा जेव्हा आपली चालती असते तेव्हा आपल्या इशाऱ्यानं लोक चालतात हा. आणि आपल्या वाईट वेळ आली की आपली माणसं आपली साथ सोडत असतात. पण सोडू द्या. गिरना भी अच्छा होता है औकात का पता चलता है. कोण आपणा आहे कोण पराया आहे हात देणे से पता चलता है. पडणं बी चांगलं असतं महाराज. कळले लोक कसे आहेत कोरोनात लोकांना. जे लोक आता फोटो काढाय तर असतात त्यांनी 1.5 वर्ष महाराज मेला का जिता एकान भी फोन केला नाही महाराज. जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते. कंडिशन नुसार माणसं बदलतात, वातावरणानुसार माणसं बदलतात आहे का नाही. माया हो बोलत चला. चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना, फेकून देता. चहात माशी पडली तर चहा फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. मग 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 बोला 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 बोला. कशाला फेकता? माशीला. नुसतं फेकता, अगोदर चोखता आणि मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात है की नाही. म्हणजे तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग चहा फेकता, तूप का फेकत नाही? महाराज चहा 5 रुपयाचा आहे, परवडतो फेकायला. तूप 1000 रुपयाचं आहे. माशीला फेकतात आणि म्हणतात पाणी मारा पाणी मारा पाणी मारा पाणी मारा. जाग्यावर फिल्टर. हे वातावरणानुसार माणसाचं बदल नाही. तोंडावर एक बोलतात, माघारी एक बोलतात. तोंडावर म्हणतात काय सानप महाराज सुंदर कीर्तन करतात. माघारी मूर्ख आहे दे, त्याला अक्कल नाही. 15 मिनिटं महाराज लेट झाला तर लोक महाराज आलेत का म्हणतच नाहीत. आलं कार्तीये, आलं कार्तीये, गेलं कार्तीये, ही परिस्थिती आहे महाराज. म्हणून लोकांनी जवळ घेणं भाग्य नाही, देवानं जवळ घेणं भाग्य आहे. भाग्य यांचं आहे महाराज. देवानं जवळ घेतलं. देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. काय सध्या आम्हाला देवानं डोक्यावर घेतलं म्हणून तुम्ही डोक्यावर घ्यायला लागलात. ऐकताय ना माझं बोलणं. आम्ही जर देवाचं सांगत नसतो तर तुम्ही आमच्या पुढे बसला असतात का? मी उद्या पॅन्ट शर्ट घालून आलो म्हणलं बसा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तुम्ही म्हणसाल तुझ्या बायकोला सांग, आम्हाला टाइम नाही. देवाचं सांगतो म्हणून बसलात. हे लोक तुला मानतच नाहीत. तू देवाचं सांगतो म्हणून तुझ्या पुढे आहेत. या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला माझं चॅलेंज आहे, त्यानं माऊलीचं तुकोबारायाचं नाव न घेता मोठं होऊन दाखवावं महाराज. ही मान्यता आपली नाहीच आहे, हे कव्हर आहे फक्त आपलं. ही मान्यता जगद्गुरु तुकाराम महाराजांची माऊलीची आहे. लक्षात येते माझं बोलणं. म्हणून उपकार हे हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.